एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं पहिलं प्रेम जे आहे ना, पहिलं प्रेम ते कायम स्वतःवरती असायला पाहिजे. कुठल्या तरी सोम्या गोम्या बरोबर तुलना करून मी असाच आहे, मी दुबळाच आहे, मी नालायकच आहे, मी ढच आहे असं समजण्याचं बिलकुल कारण नाही. कारण बुद्धिमत्ता असतात ना, बुद्धिमत्ता ह्या असंख्य प्रकारच्या आहेत. मी वारंवार सांगितलंय तुम्हाला, त्याचे अनेक पैलू असतात. काहींना गणित आवडतं, काहींना विज्ञान आवडतं, काहींना भाषा आवडते, काहींना यातलं काहीच आवडत नाही. आणि काहीच जरी आवडत नसेल तरी सुद्धा तो मुलगा किंवा ती मुलगी आयुष्यात अपयशी ठरेल, आयुष्यात काहीतरी मागे राहील असं समजण्याचं सुद्धा बिलकुल कारण नाही. हे लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही आहात ना, तुम्ही हे युनिक आहात, एकमेवा द्वितीय आहात. निसर्गाने त्याच्या साच्यात एकच तुमच्यासारखी व्यक्ती बनवलेली आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे, मी वारंवार सांगतो की तुम्ही एवढे पण छोटे नाही आहात की जेवढं आम्हाला वाटतंय, आणि एवढे पण मोठे नाही झालेले आहात की जेवढं तुम्हाला वाटतंय. तुमचं वय आहे ना, वय हे वयच असं आहे की तुमच्या मनात गुदगुल्या होणार, फुलपाखरं उडणार, अभ्यासाला बसलं की कुणाची तरी आठवण येणार. पण लक्षात घ्या, हे सगळं होणं हे नॉर्मल आहे. कसं आहे? नॉर्मल. असं जर नाही झालं तर तुम्ही अबनॉर्मल आहात. मात्र 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 एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं काही जरी झालं तरी तुमची प्रायोरिटी जी आहे, क्रम जो आहे गरजांचा, तो अभ्यास ही आहे. त्यामुळं असं काही झालं तरी त्याला प्रायोरिटी न देता, खूपच तुम्हाला एखादी गोष्ट दुखली, खुपली, वाईट वाटलं, रडू आलं तर थेट तुमच्या आईवडिलांशी बोलायचं. आईवडिलांनी हाकललं तर आमच्याशी बोला. आपल्या ज्या काउन्सिलर मॅडम आहेत त्यांच्याशी बोला. पण बोला आणि तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नका. कारण काहीही झालं तुमच्या आयुष्यात तरीही आयुष्य सुंदर आहे हे कायम लक्षात ठेवायचं. ओके?